नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला आंबट गोड कैरीच्या साठ्याचे लोणचे ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी तोतापुरी आंब्याच्या 4 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता ह्या सर्व कैऱ्यांची मी पिलरच्या सहाय्याने वरची सालं काढून घेत आहे। अशा प्रकारे सर्व कैऱ्यांची मी सालं काढून घेतलेली आहेत। सालं काढून घेतलेल्या कैरी मी आता कापून घेत आहे। अशा प्रकारे सर्व कैऱ्या मी कापून घेत आहे। सर्व कापलेल्या कैऱ्यांचे तुकडे मी कुकरच्या भांड्यामध्ये भरत आहे। पाण्याचा वापर न करता कैरीचे तुकडे वाफवून घेत आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड करण्यासाठी ठेवलेला होता। तर आता कुकर थंड झाल्यानंतर हा कुकर मी उघडत आहे। कैरीचे तुकडे छानपैकी शिजलेले आहेत। थंड झालेला गर मी चाळणीमध्ये गाळून घेत आहे। अशा प्रकारे सर्व गर मी गाळून घेतलेला आहे। हा गाळून घेतलेला गर मी कपाच्या सहाय्याने मोजून कढईमध्ये ओतत आहे। 4 कैऱ्यांपासून मला 4.25 कप गर मिळालेला आहे। 1 कप, 2 कप, 3 आणि हा पाऊण कप। 4 कैऱ्यांपासून मला 4.25 कप गर मिळालेला आहे। आता त्याच कपाच्या मापाने 1 कप साखर यामध्ये घालत आहे। कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, म्हणूनच त्यासाठी मी तोतापुरी आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। यामध्ये किंचित मीठ घालत आहे। आता हे मिश्रण मी गॅसच्या मंद आचेवर शिजवून घेत आहे। यामध्ये अजून अर्धा कप साखर घालत आहे। साखर घालून पुन्हा हे मिश्रण मी ढवळून घेत आहे। हे मिश्रण शिजत असताना ह्याचे शिंतोडे उडत असतात, त्यासाठी गॅसची आच मंद ठेवून काळजीपूर्वक हे ढवळत राहावं। हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही। यामध्ये मी कुठच्याही फूड कलरचा वापर केलेला नाही। याच्यापेक्षा घट्ट आपल्याला बनवायचं नाही। ताटाच्या मागच्या साईडला तेल लावून घेत आहे। अशा प्रकारे ताटाच्या पाठच्या साईडला तेल लावून घेत आहे। आता तयार झालेलं मिश्रण ताटाच्या पाठच्या साईडला पसरवून घेत आहे। ताटाच्या पाठच्या साईडला पातळ लेयर पसरवून घेतलेलं आहे। थोडं मिश्रण मी दुसऱ्या ताटाच्या आतल्या साईडला लावत आहे। ताटामध्ये छानपैकी पसरवून घेत आहे। सर्वात प्रथम जे ताटाच्या उलट्या साईडला मी थर लावून घेतलेला होता, त्यावर पुन्हा मी हे मिश्रण पसरवून घेत आहे। मिश्रण पसरवून झाल्यानंतर हे थंड करण्यासाठी ठेवून देत आहे।
साठं थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तर आता आपण आंबट गोड कैरीच्या साठ्याच्या लोणच्यासाठी मसाला काढायला सुरुवात करूया. 1 टेबलस्पून गुळाची पावडर, 1 टेबलस्पून चाट मसाला, 1/4 टीस्पून लाल तिखट, हाफ टीस्पून जिरा पावडर, हाफ टीस्पून काळं मीठ, हाफ टीस्पून सैंधव मीठ आणि हाफ टीस्पून साधं मीठ. हे सर्व मी एकत्र करून घेणार आहे. 2 ते 3 तासानंतर आंब्याचं साठं छानपैकी सुकलेलं आहे. आता सुरीच्या सहाय्याने अलगद हे साठं मी काढून घेत आहे. अशा प्रकारे साठं वर उचलत आहे. आता ह्या साठ्याचे मी 2 तुकडे करून घेत आहे. साठ्याचे 2 तुकडे केल्यानंतर 1 तुकडा मी दुसऱ्या तुकड्यावर अलगद ठेवत आहे. अशा प्रकारे ठेवलेला आहे. आता सुरीच्या सहाय्याने ह्या साठ्याचे मी बारीक तुकडे करून घेत आहे. अशा प्रकारे साठ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. सर्व मसाल्याचे साहित्य एकत्र करून घेत आहे. कैरीच्या आंबट गोड साठ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता तयार केलेला मसाला यावर पसरवून घेत आहे. आंबट गोड कैरीच्या साठ्याच्या तुकड्यांना हा मसाला मी लावून घेत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं आंबट गोड कैरीच्या साठ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. आपणही ते करून पाहावं आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.